हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर क्लिप बघून तर तुम्हाला समजलंच असेल, की आजच्या व्लॉगला काहीतरी इंटरेस्टिंग बघायला भेटणार आहे तुम्हाला. या आज होतं माझा शूट साउथ इंडियन ब्राईडचं. ॲक्चुअली मला याच्या आधी ना भरपूर वेळा ऑफर आलेली आहे शूटसाठी, बट आहे ना मी त्यांना नाही सांगून द्यायची बिकॉज ऑफ माय इन्सिक्युरिटी. बट आता मला कुठेतरी असं रिअलाईज होतं, की मी त्या फील्डमध्येच आहे, तर काय हरकत आहे करायला. बरं, तर याच्यापुढे मी अजून सांगते तुम्हाला, बट आपण ह्या क्लिप सगळ्या क्लिअर करून घेऊ, त्यानंतर पुढे वळूया. संडे म्हटल्यावर माझा लेझी डे असतो, हे तुम्हाला चांगल्याने माहिती आहे. बट ह्या वेळेस मला थोडं लवकर उठावं लागलं, कारण खूप साऱ्या कामाचं बर्डन होतं माझ्यावर. प्लस सकाळी स्वयंपाक पण करायचं होतं. हे शूटचा टायमिंग पण सेट होता आणि त्यावरून आज होता फादर्स डे, सो मला तो सुद्धा सेलिब्रेट करायचा होता. आणि थँक गॉड नेहमी फादर्स डेला पप्पा ड्युटीवर असतात, बट यावेळेस ते सोबत होते, सो मला सेलिब्रेट करता आलेला. बरं, तर हे सगळं व्रॅप करून मी डायरेक्ट निघाले शूटला, बिकॉज तिने मला टाइम खूप लवकर सांगितला होता. बट ह्या सगळ्या मगजमारीमध्ये मला खूप उशीर झालेला आणि आमचं असं ठरलं होतं, की लवकर मेकअप आणि हेअर डन करून आपल्याला उन्हामध्ये सनकिसमध्ये फोटोज घ्यायचे, म्हणजे ते अजून छान येतील. बट उशीरच एवढा झाला होता, की आम्हाला सनकिस सोडून इव्हनिंगमध्ये फोटोज घ्यायला लागले. आता इथे ना ट्रान्झिशनची रील शूट होत होती, बिफोर मेकअप आणि आफ्टर मेकअप. आता ही रील तुम्हाला माझ्या इन्स्टा पेजवर बघायला भेटेल. तिने मला कोलॅब केलेले आहे, बट मी अजून काही एक्सेप्ट केलेलं नाहीये. बट माझ्या रिमेन्शनमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. लुक तुम्ही ऑलरेडी फर्स्ट क्लिपमध्ये बघून घेतलेले आहे, सो या क्लिपला व्हॉइस ओव्हर द्यायला काहीच अर्थ नाहीये. आपण डायरेक्ट बोलूयात. सो फोटोज इतके सुंदर आलेले गाईज, तुम्ही म्हणजे बघशाल तर फॅन होऊन जाशाल माझे खरं. लिटरली ती मुव्हा सुद्धा शॉक्ड होती, की आतापर्यंत मी जेवढ्या मॉडेल केल्या असतील त्यांनी मला कधीच अशा पिक्स आणि क्लिप्स दिलेल्या नाहीये, जेवढ्या तू दिलेल्या आहे मला इतक्या सुंदर. आता व्लॉगची लिमिटेशन फक्त 3 मिनिटाची, सो मी खूप थोड्याशा क्लिप्स ऍड केलेल्या आहेत, जे तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे. त्यानंतर सर्व काही पटकन आवरून आम्ही ऍक्च्युअल फोटोशूटला गेलेलो आणि थँक गॉड अंधाराच्या पहिले सर्व काही क्लिप्स आणि फोटोज झालेले घेऊन. आणि तुम्ही बघू शकता असा काही पूर्ण लुक होता. खूप छान झालेला, मला तर खूप आवडलेला. एकदम अप्सरा टाइप वाली वाइब्स येत होत्यात मला. आणि गाईज मी विसरण्याच्या आधी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते, की मी नवीन पेज ओपन केलेलं आहे. जर ह्या रिलेटेड तुम्हाला अजून पिक्स, क्लिप्स बघायच्या असतील तर फॉलो दॅट आयडी. तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल. त्यावरून माझ्या काही अपकमिंग शूट्स असतील तर ते सुद्धा तुम्हाला तिथेच बघायला भेटेल. आणि पेज बद्दल ना थोडंफार डिटेलिंग आहे, जे मी नेक्स्ट व्लॉग मध्ये सांगेल. बाय द वे, डेली रुटीन सोडून मी तुमच्यासाठी इतक्या सुंदर सुंदर क्लिप्स ऍड केलेल्या आहे, सो आता मला भरपूर साऱ्या कमेंट पाहिजेलच आहे. आणि सर्वां क्लिपपेक्षा ही वाली क्लिप माझी मोस्ट आहे. तुम्हाला कोणती क्लिप आवडली हे सुद्धा मला कळवा. अजून एक गोष्ट गाईज, की हे ना ऑफिशियल शूट होतं, तर सर्वजण मला अलाउ करतील दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर क्लिप्स ऍड करायला असं नाही. त्यांचे सुद्धा काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात. बट ह्या क्लिप ऍड करण्याच्या आधी मी मेकअप आर्टिस्टची परमिशन घेतली आहे, तेव्हाच केलेलं. सो या लकी आहात तुम्ही, की पहिलं शूट माझं पूर्णच बघायला भेटलेलं आहे तुम्हाला ऑलमोस्ट. अच्छा, तर आउटडोर शूट नंतर त्याने इनडोर शूट सुद्धा घेतलेलं. सगळं काही व्रॅप करत होतो आता, कारण वेळ इतका झाला होता. मी 9:30च्या अराउंड घरी पोहोचली असेल. बाप, पण खूप मज्जा आलेली शूटच्या दरम्यान. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.